मग काय म्हणते मामा लुटेरे, काय सल्ला दिला त्याने? काय सल्ला आता गांधीगिरी करून पहा म्हणते बुवा, जमलं तर जमन म्हणते. हो दुसरा तर काय आता पर्याय नाही म्हणे. आपलं स्वयंपाक करायचा म्हणे, आयता चहा नेऊन द्यायचं, ताट वाढून घेऊन जायचं. शिरेला पाय बुवा, मी तुला एक पुरी जेवायला आणून देतो, काळजी काही करू नको. अजूनही एक शिल्लक पाय, असं म्हणून राहिले आपले मामा लुटेरे. तसं म्हणता, पण काय होईल सक्सेस? तुम्हाला वाटते का होईल का सक्सेस? आले पाहिजे. हो काऊन की आता 1-2 दिवस पाहतो ना करून मी. हो जमलं काऊन की मनाला खराब वाटणच ना तिच्या, की बुवा काय आले का आपण शिरेला पोराला नवरा स्वयंपाक करून राहिला. हो आता काय वाटायला तर पाहिजे बुवा. होईल म्हणा सक्सेस, अंदाज दिसून राहिला मला. हो जा तुम्ही पद्धतशीर आता सिलेंडर लावा आणि मस्त स्वयंपाकाला लागा. आहे तर ताट घेऊन जा, पहा म्हणा मॅडम अजून. हो पहा चालूच ठेवा. तसं करायच लागेल ना, तरी कुठं मनाला चटका बसून तिच्या की नाही बुवा हे बरोबर नाही आपलं. पाहतो ना करून कोशिश आता नाही का. ठीक आहे मग आता चला नेतो सिलेंडर, लागतो कामोकामी. ओके कर बर, बंद कर बरं आता हे. हो लवकर आता स्वयंपाकाला लागतो. सिलेंडर सापडलं कसं योगायोग आता. मी आता म्हणलं आता बाळभाऊची जर सापडलं नाही ना, उपाशी राजी पाहिजे आता. हो चल आता लवकर तिकडे पटापट स्वयंपाकाला लाग. बरं तर मग तुम्ही सिलेंडर आता किचन मध्ये घेऊन जा आणि तेवढं ते बरोबर रेग्युलेटर हे ते बरोबर ओके करून द्या. आलीच मी 5 मिनिटात. हो पण लवकर ये जरासा. हो झालं का सिरियल आले नाही गाठपत्ती ना? 5 मिनिटाचीच राहिली सिरियल. हे सरली चालले तुम्ही. तोपर्यंत लाट करतो तुम्ही ते कपडे गिपडे बदलून घ्या. हो आलीच मी. ये मग लवकर ये जरा. हो चल मी आता सिलेंडर लावून देतो बरोबर रेग्युलेटर येते. ये मग लवकर. काय माणूस आहे बाबा, हात जोडल्या म्हणलं. पण आता मी येऊनच राहिली होती तर आईचा फोन आला. अर्धा तास तिकडे गेला बोलण्यात मी. आणि तुम्ही इकडे बाबा काय चाक्या करणं लावल्या आणि काय तुम्ही तिकडे बाबा भाजीचाही चिरचार केला वाटते. काय कसं काय इतकं काय करायची गरज होती? जाऊ दे ना आता, काय बिघडून राहिलं केला मी आता. जाऊ दे. हो तू काही टेन्शन नको घेऊ. तू पाय पुढची सिरियल पाय. मी करतो आता. हो बस पट पोया लाटतो बरोबर मोकळं करतो. आपण मी करूनच राहिली होती का मी. जाऊ दे बरं आहे आता नाही का. हो ना असं जर केलं तर मग टेन्शनच नाही आपल्याला. बरं करता का मग तुम्ही तर कसं करू म्हणलं का मी बसू? काय म्हणणं काय तुम्ही सांगा आताच. जाणं करतो ना मी. मग काय साठी काढलं एवढं तर. जा पाय तू कोणता भाग चालू आहे, कोणती सिरियल चालू आहे पाय ते जा. बरं बाबा पोरगे म्हणलं तुम्हाला चाक्या करून राहिलं नाही का, पाहिजे म्हणलं. चांगल्या करता पोळ्या करता येते ना, सबन करतायत तुला का माहित नाही का. मग जाय तू जाय सिरियल ते अजून भाग चालला नाही ना. जाय बरं करा मग पटापट पोळ्या करा, भाजी आटकून घ्या. मी बघतो मग आता पुढचा भाग कसा आहे तेवढं तरी पायन होऊन जाते माझ्या. लयच महत्वाचा भाग आहे आज. वा छान, काय मस्त बनवला स्वयंपाक तुम्ही. मस्त आलूची मटरची भाजी आणि बापा सगळं व्हेजिटेबल घेतलं. गाजर काय बीट काय बापा वाटतं माय तुम्हाला. मग आता वाया गेल्यापेक्षा रोज जरासं खाल्लं तर होईन ते, नाही तर मग काय आणून फायदा. पण पडलं तसं अर्ध वाया जाते आपला भाजीपाला. घे म्हणलं बाबू. जमलं ना बाबू मस्त. मस्त वरण भात जमला ना. मस्त आहे. हो त्याला आवडलं म्हणलं. आता तुम्ही काही खरंच रात्री संध्याकाळचा स्वयंपाक तुम्हीच करत जा. मस्त आहे बा. एक तर चांगलं बनवता आणि खरंच एकाच हातात चवसले कधी चवच नाही स्वयंपाकाला. हो ना आणतो ना. रोजच आपलं कामच आता संध्याकाळचं. मस्त बनवत जाईन ना. मस्त तू पाहत जाय टीव्ही, मी बनवत जाईन स्वयंपाक नाही का. मस्त तसंच करत जाऊ. मस्त माया मी सगळ्या सिरियल पाहिजे होऊन जाते. जाय तिकडे. तुम्हाला बी जरासं कसं येरी संध्याकाळी काय काम आहे तुम्हाला? नाही काहीच काम नाही आपले. मला काय काम आहे? काही नाही बस रिकाम. बरं हो आता काय माय आता पेपराचं काम झालं की मला काय काम असते नाही का. तू पाहत जाय फक्त टीव्ही, तू नको टेन्शन घेऊ. घ्या मग जेवण करा बाबा मस्त चांगला स्वयंपाक केला. नाही तर रोज तेच ते माझ्या हातचा स्वयंपाक म्हणलं की मला खाऊ नाही वाटत. घ्या आता मस्त घ्या. आले का जरा सुद्धा वाटू दे बिचारे. जरासं म्हणाले काही ना काही. झालं बाबा. झालं बेसरम लोक या काळात जगू शकतात नाही का चांगले. कठीणच काम आहे. घे म्हणलं घे. याचं असं मोठं काम आहे. कायच करा आता. यानं सल्ला विचारला तर काय माहित काय झालं तर. का चिमनराव काय आलं म्हणलं. जमलं मग ते टीव्हीचं मॅटर झालं का क्लोज? काय रे साळ भाऊ तुम्ही ते कोणता सल्ला दिला आणि काय मार्गदर्शन काय जमते का ते रे. हे बा 2 दिवस झाले मला स्वयंपाक करायची पै येऊन राहिली. मग काय बरं आहे म्हणते, मस्त जमलं म्हणते, चवही बदलली म्हणते, मस्त आहे म्हणते तुमच्या हाताला चव. मग काय आता मला काय सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करायला होता राजे तुम्ही. मग काही ताल बसला नाही म्हणलं त्याचा. काहीच फायदा नाही ते. अरे बापरे, म्हणजे समजा काही म्हणाले काही जरासही काही वाटत नाही का की बा नवरा स्वयंपाक करून राहिला आणि आपण गिटून राहिलो. काही वाटते का नाही म्हणलं काही या. काही नाही ते काय वाटलं नाही म्हणाले नाही ना कोणतं काहीच नाही. तुम्ही म्हणे ते बरं आहे म्हणे, एक टाइम तुम्ही करा आणि एक टाइम मी करतो म्हणे, मस्त होते म्हणे. पण हे आता तुम्ही काहीतरी दुसरं सांगा आता, काहीतरी पर्याय याच्यावर आता. हो हे काही जमलं नाही बा. आता कोणतं सांगू बा. आता काय मारायला तुले. हो मारशीन तर ते नाही द्यावं रिपोर्टीनं. सासरा तर कावेलच असते आपला.
नाही नाही हे बा तुम्ही पहा बा आता काय तुमच्या हिशोबानं आपापलं कसं मॅटर आपापल्यालाच हँडल करावं लागते ती. मी सांगीन मारण झोळा नसन तसं येईन मावरच ती. मी कसं आता आपलं काम आहे अलग अलग आहे. तुम्ही पहा बा आता मी हा कोंबड्याच्यात परेशान जरा. ठीक आहे आता ठेवतो मग. असंच ते करायचं. एवढं तज्ञ माणसं तुम्ही म्हणता की नाही ना आता हे बा म्हणलं काही ना काही सांगा, सुचवा ना अजून एखादा उपाय. ते काही आपण नाही सांगत. तुमचं तुम्ही मॅटर निपटून घ्या जरासं. काही दुसरं असलं सांगत जा. हे घरगुती मला नका सांगू तुम्ही. काय ते आपलं आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे काय करायचं कसं हँडल करायचं. हां ठीक आहे ठेवा तुम्ही. विचार करा जराशी जा. काही काम नाही तुमचं. पाहतो बा आता येतो चक्रा मारतो जराशा बाहेर पोट्टेला घेऊन त्याला वागवा लागते आता. ठीक आहे ठेवतो मग फोन. येतो बळ होजा घरून चहा घेऊन. हा ठीक आहे ठेवतो मग. काय जेवण घेऊन झाले मग नाही हो ना. दोघे बापल्या फिरताना दिसले मला. मी आणलं बा काय फिरून राहिली या बा बसा जरा बरं 2 गोष्टी करता येते माणसाले. काय तो 10-10:30 वाजता आम्हाला जेवाले. मग काय तर तुमचे झाले वाटते नाही. बापा कईचे 8-8:30 वाजता जेवला मी. हो म्हणलं चला आता काय बसलो गोष्टी सांगत तुम्ही दिसले. म्हणलं या बा बसा. हो पण मी म्हणतो लहान लेकरू आहे लवकर स्वयंपाक केला मोकळा आपलं. इतका उशीर होते तुम्हाला काय करते पाहिजे. तेच आपलं सिरियल एका मग एक चालू मग करू करता मग 10 वाजता आम्हाला. मग आता 1-2 बघायचे ना आपले जे काम करायचं ते करायचं मोकळं. मग पाच बसायचं काय पाच ते नाही ना बाई चालतच नाही काही. काय करता बोलता येत नाही ना. जास्त बोललं तर मग कसं फालतू भानगडी वाढते ना. म्हणून काय मुकाट्यानं आपलं बा जाऊ दे जसं आहे तसं. असं चालू आहे आता काय करता. बरोबर आहे. माझ्या काकासारखीच गोष्ट झाली. आमची मावशी आहे ना असाच स्वयंपाक उशिरा करत होती. 6 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत सिरियल बघायची आणि स्वयंपाकाकडे दुर्लक्ष. शेवटी काका कंटाळू ते धाब्याच्या तिकडे जेवण करायला जाणं शिकले. मग काकूला बरं वाटते की जा बाई या जेवण करून मला संध्याकाळी स्वयंपाक नाही करायला लागत. पण शेवटी त्याला अशा सवय लागल्या. मग त्याला खाणं बिन पिणं बिन मग रोजच्या रोज आपलं झालं. मग तशी सवय पडून गेली. घरचं काही त्याला गोड लागे नाही. मग मित्र मंडळी असं करता पूर्ण नाण लागला त्यांना. शेवटी दारू त्यांचे म्हणजे नोकरी गेली. सगळं म्हणलं काम खराब झालं. शेवटी आता शेतामध्ये काम करतात. वेळा घेऊन निंदाला जायची पडी आहे त्याच्या. टीव्ही गेली सिरियलही गेल्या सगळंच गेलं. म्हणून मी मावशीला म्हणू की तूच सवय पाडली त्यांना. म्हणून तुला हे दिवस भोगावं लागतात. म्हणलं माणूस सब स्टेशन मध्ये होता मध्ये ऑपरेटर. शेवटी बा नान बाईच्यानं लागला का नाही. बाईनं जर वेळेवर स्वयंपाक केला असता ते माणूस धाब्यावर गेला नसता आणि पुढचं हे घडलं नसतं. झालं का शेवटी सत्यानं. आपलं नाही म्हणत तसं. आपण काही त्या लाईन मधला नाही. पण लेखाचं होते ना माणसा कटाई दे ना मग अशा नाही का. हो ना शेवटी असं वाटते काय रोज ताप लावला गड्या. मी काय म्हणते चिमणराव भाऊ मी सांगू का तुमच्या घरच्या बाईला बरोबर व्यवस्थित समजावून. काही बाई काही फायदा नाही म्हटलं. मी लय करून पाहिलं गांधीगिरी करून पाहिली. मस्त तिला स्वयंपाक बनवून बिलकुल नेऊन दिला समोर ताट. हे शिरेला पाय म्हणलं बा हे खाय म्हणलं गीट म्हणलं. पण काही नाही म्हणलं. मस्त आहे म्हणे असंच करत जा म्हणून रोज चांगला स्वयंपाक होते म्हणजे तुमच्या हातचा. पण काही फायदा झाला नाही त्या गोष्टीचा. म्हणजे तुम्ही म्हणजे गांधीगिरी करून पाहिली पण काही जमलं नाही. म्हणा चिमणराव बाबा टीव्ही बिघडवले म्हणून सांगशील नाही तर नाही का इले शक याचा. नाही असं इतका प्रयत्न करून पाहिला समजावून सांगितलं सगळं केलं जाईल ना. पण काही मार्ग नाही दिसला द्यायले. शेवटी म्हणे बा काही कर स्वयंपाक तिकडे जाय तिकडे. आता म्हणे मी आरामानं जाई करशील ते खातो. नाही मग तुम्ही असं करा जसं माझ्या काकात झालं का नाही तसंच नाटक करा तुम्ही आता. तुम्हाला बा दारूची सवय पडली आणि घरी काही जेवायला वेळेवर भेटलं नाही म्हणून मी तिकडे आता लागलो कामी. असं तुम्ही नाटक करा. उद्यापासून बरोबर पाहून घ्या तसं करा आणि आम्ही बरोबर करतो. मग ते समजावून सांगतोच मग. तुझ्याच्यानं झालं बाय. हो रे चिमणराव हे बा 100% लक्ष्मण धाब्यावर जा तुम्ही जेवाले आणि बरोबर नाटक करू आपण. आलू बघायला सांगून द्या तसं असं होणार आहे म्हणा. आणि तिकडेच बयाच आपलं कसं घेतल्यासारखी दाखवा. मग येतेच तुमच्या घरच्या बाई आले नाही असं करा राजा उद्या तुम्ही. तसं करून पाहा का लेखाचं नाही का. हो ना आता हे तर फंडा फेल झाला आपल्या लेखाचा नाही. बरं पाहायचं मग तसं करून मग. हॅलो बोला म्हटलं बोला काय कुठे आहो तुम्ही अजून आले ना म्हटलं. 8 वाजत राहिले ना. हॅलो हो तर मी काय म्हणतो म्हणलं तुझं जेवण झालं का. झालं का अजून काय काय बघा. नाही व्हायचं आहे म्हटलं. काहून काय म्हणत होते. नाही बा मला काही जेवणाचं बनवू नको म्हटलं. मग तुझ्या पुरतं बनव आणि बाळासाठी समजा रामूसाठी. मी कसं जेवण करून येतो मग आज धाब्यावर. थोडस इकडे जरा काही मित्र आहेत ते मग चला मग म्हटलं कसं तिकडे जाणार आम्ही. जाऊ द्या बरं झालं कटकटच मोकळी झाली नाही का. आता स्वयंपाक नाही करायला लागत याला शेवड्या टाकून द्यायला लागत जाय तिकडे. बरं मग तसं करा मग या मग तुम्ही जेवण करून या. काल तर गेले होते पण तुम्ही काल काय होतं. अरे काल ते वाढदिवस होता ना आमचे संपादक साहेब नाही का. हो त्याचा वाढदिवस होता तर त्यांनी ती पार्टी म्हणून गेलो होतो. लक्ष्मण धाब्यावर होतो. आधी तिथेच आम्ही. ठीक आहे मग घे म्हटलं जेवणाचं करून घे तुमच्या पुरतं. ठीक आहे मग ठेवतो. बरोबर हो या जेवण करून मग. हो ठीक आहे चालते ठेवतो मग आता. माझ्या टेन्शन कमी. लक्ष्मणरावचा धाबा तर या दोघा जवळ मिळून स्कोअर केला वाटते. नाही काय आलो बोंगा कसं काय म्हणते मग. काय म्हणते बा मेवणे बा जवळ बा कसं काय चालू आहे.
अरे चिमणराव भाऊ हो मजा घेता भाऊ आमची होईन ना भाऊ अजून व्हायचा ना आम्ही आता जवळ हो आता काय पूस महिना होऊ देऊ म्हणे हो असं म्हणे भाऊ आता पूस महिना झाला की मग पाहू आता काय करायचं काय नाही तर लुटेरे भाऊले फोन केला होता का नाही म्हणलं काही साळ भाऊले अरे बाबा आता 1-2 दिवसातलीच गोष्ट आहे. फोन लावला होता ना मी द्यायले. मी कसं काय आहे तर ते म्हणे तर थांबा म्हणे गडबड नका करू म्हणे फेब्रुवारी आहे म्हणे असं म्हणे बा. आता काय म्हणतात आता लुटेरीच्या हाती आहे तर सगळं काय करते काय नाही तर हो तेच आहे मधातला आपला बरं काय आज कसं काय इकडे म्हणलं तुम्ही तर काही इकडे येत नसता हो काही हो कसं तुम्ही म्हणजे लय कमी बजेटवाले माणसं आहे खर्च जास्त करत नाही आपला रविवारचा बाजार आणला की बस हप्ताभर टेन्शन नाही इकडे कसे काय फटकले म्हणलं मी काय लिहित होतो मला आता कसं आहे एक नाटक आहे आमचं. आमचं कसं आहे आमच्या घरची बाई शिरेला पोपो झाली हैराण मी झालो परेशान काऊन की कसं आहे ना टाईमवर भाकर तुकडा होत ना चहा नाही ना पाणी नाही निरा म्हणलं त्याच्यातच डोकसं म्हणून म्हणलं डोकसं जरासं कसं त्याच्यातून बाहेर निघालं पाहिजे म्हणून आम्ही कसं घर मालक आणि मी असा प्लॅन बनवला की बा माणसाले घरी टाईमवर दवडीचं पोळी दिसली नाही चालला धाब्याकडे लागला धाब्याच्या नांदी बा म्हणून मग कसं आहे असं चित्र निर्माण करायचं आहे आपल्याला म्हणून म्हणलं कसं आहे दारू गिरू प्यायचं नाटक करायचं आपल्याला बाईला वाटलं पाहिजे की नाही बा आपल्याच्यानं सर झालं म्हणून म्हणलं जरा सहकार्य करा आणि थोड्या वेळा 10 वाजेपर्यंत मी फर्स्ट क्लास जेवतो थालीच लावा आपल्याला जास्त महागाचं नाही पाहिजे फक्त काहीतरी आपल्याला नाटक रस नाही म्हणजे नाका तोंडात पाणी गेलं तुमच्या आता म्हणून इथं आले तुम्ही नाही बरोबर पाहा आता काय होते तर नाही का हो नाटक रचला तुम्ही नाही का हो करतो मी सहकार्य काही वादा नाही फोन आला की बरोबर बोलतो मग मी तसा बस 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 मी सांगतोच तुम्हाला काय बोलायचं काय नाही दादा आणा तुम्ही थाली आणा तोपर्यंत आपल्या बळभाऊशी बोलून देत तुम्हाला बरोबर तसं तसं बोलायचं आणि बरोबर जमून टाका ओके या मग आता थाली घेऊ बाबा करू नको येते जरा उशीर होत असते आता जेवण करायला गेलं येतात ना येतात काय करा आता याला फोन लावून राहिले तर फोनही उचलून नाही राहिले तर 10 वाजून चालले मला वाटते काय आहे काय नाही एक तर नाही का मला वाटते विचारूनच पाहा घर मालकाच्या घरी जाला जाऊन बाईले म्हणला काहीतरी पाहा मार्ग यायच्यात होता फोन काहीच नाही ना आता फोनही नाही उचलून राहिले बरं चल भाऊ जाऊ आपण आता बाबाला बोलवायला चाल चाल आमचे बाबा पाहिजे बाबा आले नाही आमचे असं चालू आहे त्याचं काय करा त्याच्या बाबाला काहीच काळजी नाही इतकं म्हणलं पोरगं नादा लावून राहिलं बाबा आले नाही आता काय करावं आता मग आता फोन लावून देईल तुम्ही फोन लावा म्हणा कुठं आहे काय या म्हणा घरी फोन लावून बघितला मी त्यांचा फोन उचलतच नाहीत ते फोन रिंग जाते पण ते उचलत नाहीत काय करा आता जेवण करायला जातो म्हणत होते पण अजून काही याचा पत्ताच नाही द्यायचा कालही त्याचं काल लवकर आले होते म्हणजे जेवण करायला गेलेले हॉटेल धाब्यावर किंवा कुठेतरी नाही का बरं तर मग फोन लागत नाही का आता काय करा मग सांगा बरं मी काय म्हणतो ते लक्ष्मण धाब्याची बिहार गेले का जेवाले हो तिथचा कसा नंबर आहे आपल्यापाशी हो तिथं ते आलू बोंग आहे तर त्याचा नंबर होता माझ्यापाशी काहीतरी लक्ष्मण म्हणे ते लक्ष्मण धाबा असं तिथंच गेले ते जेवण करायला काय झालं पाबर विचारावर असा नंबर तर बरं पाहतो लावून पाहतो नंबर आहे माझ्यापाशी तिथचा एक मिनिट हो फोन आला म्हणलं आपल्या घरमालकाचा तुमच्या बडभाऊचा फोन आला उचलू का म्हणलं मग झाला आता तुम्ही मुंग्या सुटल्या दिले ती गेली त्याच्या घरी घर मालकाच्या माया आपला प्लॅन आहे तसाच चालू आहे बरोबर उचला आता फोन तुम्ही बरोबर सांगा मी सांगत तसं करा म्हणलं नाटक करा जरा करा सुरू करा झुम बराबर झुम जरा बे झुम बराबर झुम 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 बराबर झुम जरा बे झुम प्लेट ला रे चल सलाद ला पापडला हॅलो हॅलो बोला कोण बोलता तुम्ही कोण बोलता म्हणला हॅलो अरे मी आपला बाळाभाऊ घर मालक ते चिमणरावचे चिमणराव तुमचा नाते देते ना तेच म्हणलं त्याचा घर मालक बोलतो म्हणलं हॅलो अरे काय रे मी फोनच करणार होतो बा त्याचा मोबाईल मी आत्ता घेतला हो काय करा निरा इकडे तिकडे फेकपाकच करे बा मोबाईलच फोडतो म्हणे बरं पण आता शेवटी आता चिमणराव बाय नात्यातच येते का नाही म्हणून म्हणलं हो बरं झालं तुमचा फोन आला मी लावणारच होतो हॅलो म्हणजे काय चालू आहे काय म्हणलं द्यायचं काय करून राहिले ते काय म्हणता पैसा मोठा ताल केला म्हणलं त्यांनी तर काय करा आता एक तर माझ्या सोयरीगीत होते ते म्हणून कसं बोले काही जास्त करता नाही राहिलं तर आहे बा म्हणलं दारू पिऊन लय दांगडो चालू आहे त्याचा काय करा मला सुचून नाही राहिलं मग काय तर कोणाला काही बोलून राहिले टेबल लोटलाट करणं हे ला रे ओ ला रे पण आता काय करा ऐकून घ्या लागून राहिलं मला बापरे म्हणजे दारू पण पिले का ते दारू पिले का ते लस कळ कुठची पिली काय माहित कुठून पिऊन आले तर हो पण इथं येऊन त्याच्या अंगात आली
शेवटी मी बा इथं म्हणलं रस्त्याने दांगडो करत म्हणून मी इथं थांबून ठेवलं त्याईले बसावा उतरेपर्यंत. आता उतरलं की म्हणलं कोणी ना कोणी या, नाही तर मग मला घेऊन या लागल मग. नाही बा म्हणलं तिथंच राहू द्या बा, त्याला जाऊ नका देऊ, तिथंच राहू द्या, मी गाडी घेऊन येतो बा. म्हणलं मा गाडीवर मग आपण तिघं जण घेऊन येऊ त्याला. लाईट आहेत का? गेला रे बिस्लरीला रे. ए टपऱ्या बिस्लरीला. आहे पहा म्हणलं, आहे काही बोलून राहिला ना. एखादा आमच्या इथचा तपला का नाही वेटर तर यायला बा मारायचा होय, पण आता माच्यानं चूप आहेत ते. काय करा, ऐकूनच नाही राहिला ते. हो ना बा, कसंही सैन करा आता उतरेपर्यंत. फक्त म्हणलं मी येतोच तिथं गाडी घेऊन. ठीक आहे ठीक आहे. हो येताना म्हणलं बिलाचे पैसे आणजा म्हणलं बा. बिल झालं त्याचं 5,000 रुपये. बाबा 5,000 खाल्ला का त्यानं? अरे बाबा काय सांगा, सोबतीन मित्र आणले होते त्यानं, ते पहिले सगळे हात धुवून. हे एकटंच थांबेला इथं आता. 5,000 रुपये बिल आहे सगळ्याचं. ते प्याचं बाहेरून आणलं होतं, खाणं इथं गेलं. बाकी बाबा काय आहे तर. असं म्हणजे सगळे दोस्त ते पॅन्डाला हात पुसून पळाले नाही का? हेच राहिला का तिथं? बरं ठीक आहे, आणतो बा 5,000. हो ठीक आहे. चला ठीक आहे मग ठेवतो फोन मी. त्याचा फोन बापाशीच आहे. काळजी करायचं काही कारण नाही. पाहतो मी, लक्ष देतो त्याच्यावर. ठीक आहे. चला जमला आता नाही का? बस आता काय करते पाहू आता नाही का? बळभाऊ करते ते काय बोलास ते बोलते बरोबर. ठीक आहे मग आता पाहू आता काय होते. आहे म्हणलं काही काळजीचं कारण नाही आता. फक्त जराशी कसं म्हणजे वातावरण टाईट आहे म्हणते. एका घंट्यानं जा तुम्ही त्याला घ्यायला. आता मागच्या दिवस अजून पुढे आले तर काय करा आता. मागही असंच केलं होतं त्यानं. त्या आलूच्या बिझनेस मध्ये लॉस झाला होता. तेव्हाही असंच झालं होतं त्याचं. मग काय मला नेऊन घालणं, काय भांडणं, घरी येऊन दांगडो दारू पिले की त्याचा स्वभाव म्हणजे अलगच होऊन जाते. मग आता कठीण काम झालं आता. कायच करा धरली आता यानं. पण आता एवढे साधे सुधे माणसं मग हे असे या मार्गी लागले कसे म्हणलं, हेच तर मला समजत नाही. पण यायचं म्हणजे आता आजपर्यंत मी पाहून राहिले त्यांना. एकदम साधा सरळ माणूस आहे. आपल्या कामाशी काम आहे. सकाळी पेपर वाटणे, पेपर आणणे, एसटीवर टाकणे, साधं काम आहे द्यायचं. कोणासंग बोलत नाही, काही नाही. तर म्हटलं तुम्ही पण असं काय अचानक कसं काय झालं यायले. आता कालची गोष्ट, काल त्याला म्हटलं तुम्ही स्वयंपाक करते तर ते म्हणत नाही राहू दे आता. तर म्हणे मी जेवण करून येतो म्हणे बाहेरून. मित्रांनो मला द्यायचं वाढदिवसाची पार्टी आहे तर बोलावलेला आहे. तर म्हणे मग मी त्या लक्ष्मण धाब्यावर चाललो म्हणे. म्हटलं जावा. मग आज पुन्हा ते म्हणे की मी आज बाहेरूनच येतो, तिकडून जरा उशीर होईल म्हणे. आले तर मग घरी स्वयंपाक करणं आणि ते बाहेरूनच येतो म्हणे जेवण करून. तर त्याचं असं ऐकण्यात आलं आता. झालं मग हे बा. लागलं संगत लागली त्याला, चांगली संगत लागली आता. पहिल्या दिवशी आता त्यानं पाजले सर किंवा त्यानं खाऊ घातलं सर, आणि आज याच्याकडून वसूल केलं. लोक फुकट नसते पाजत कोणाले. 2 दिवस फुकट पाजते, मग याच्याकडून घेतात लोक, वसुली मारतेच ना. असं झालं असं ते. आता 5,000 रुपये देणं आहे म्हटलं. आहे का पैसे आहेत का घरी? कसं करायचं म्हणलं ते. 5,000 रुपये आहेत म्हणा, आहेत जमा केलेले आहेत त्याचे. देतो मी आणून. बरं ठीक आहे मग. आता तुम्ही पैसे आणून द्या. अर्ध्या तासात जा तुम्ही. तसं आलो मग समज त्याले. पण म्हणलं डबल आहे बा त्याला, कसं असे कामं बंद कर म्हणा. कठीण आहे त्याचं बंद होणं. आता बस झालं आता सुरू आता त्याची सुटत नाही. आता हप्ताच गाजवत ते आता. नाही तर हे कसं आहे, हप्ता गाजवायला आपणही जबाबदार आहोत बरं काही दृष्टिकोनातून. आपण आपल्या घरी वेळेवर स्वयंपाक करत नाही. माणसाला भूक लागते, दवडीत जाऊन पाहिजे, दवडीत काही पोळी दिसत नाही. मग त्याला वाटते काय करावं, निरा कटायचे माणूस, हे खाय ते खाय, या डबा हुसक ते डबा हुसक. मग आता रोजच तुमचं जर समजा असं वेळेवर स्वयंपाक नसल्यावर माणूस कंटाळणार नाही का? चला बा बाहेरूनच जेवण मग. मग तिथं तर मग त्याची सोबती सापडते त्याच्या हिशोबाची. मग लागता आपलं सवय लागून मग लागले कामी ती. मग म्हणतो की बा हे दारू घेतात. सवय कोण लावली? आपणच लावली. आपल्या दवडीत जर असते पोळी तर काय गेले असते ते. म्हणून म्हणतो कसं वेळेवर स्वयंपाक करत जा, वेळेवर जीव खाऊ घालायचं. माणूस चांगला राहते. नाही तर मग अशा सवयी लागतात ना. बाहेर गेले की मग आपल्याला माहिती आहे वातावरण कसं असते. खरं आहे ताई म्हणलं, काही चुकलं नाही तुमचं, माझंच चुकलं याच्यात मी 7 वाजतापासून जो बसते काही सिरियल लावून तर 10 वाजेपर्यंत. तर बसते बा घरच्याच मी ऐकतही नाही. मी त्याच्यातच व्यस्त असते. शेवटी माणूस कंटाळून अशा मार्गाला लागते. बरोबर आहे, याच्यात चूक माझीच आहे. आता पुन्हा मी अशा आपलं कामाशी काम, नंतर आपला वेळ मिळाला तर 1-2 आपल्या सिरियल बघायच्या. आणि असं आता पुढच्या दृष्टिकोनातून मी वागतो आता. तेच म्हटलं मग आता कसे येऊन आता एक वेळ त्याला समजावून सांग, आम्ही समजावून सांगतो. पुन्हा असं करू नको. वेळेवर आपलं जे आहे ते करायचं. फावल्या वेळेचा उपयोग आपण सिरियलसाठी द्यायचा. ठीक आहे, चला ओके. आल्यावर तेवढं समजावून सांगा म्हणलं ताई. कारण की आता त्याचं कसं बैकलं तंत्र की बस काही खरंच नाही. आता त्यांना सांगा मी बरोबर वेळेवर स्वयंपाक सकाळचा संध्याकाळचा व्यवस्थित करीत राहील. चूक झाली बा सांगते मी. तसे चांगले साहित्य मी करते बरोबर. काय का हे आहे तर मी आहे सांगते बरोबर त्यांना. आले हो काय आले. पाना ती तोंड घेऊन पाना म्हणलं जरा स्वतःकडे पाना कसे दिसून राहिले. दारू पिणं हे करणं ते करणं सोपते का म्हणलं आपल्याला. कॉलनीत राहावं लागते म्हणलं. चांगलं वाटते काही असं. त्या लोक धरू आहेत म्हणलं तुम्हाला. काय दिसून राहिलं म्हणजे काय पडतो का मी. काय झालं तर कोणाला काय झालं. कोण पेला दारू म्हणलं, कोण पेला दारू. कोण नाही पिलं म्हणलं. चला मुकडे ना घरात चला. जा म्हणलं जा. म्हणलं बा जायची म्हणा जा तुम्ही. सकाळी बोलू आपण याच्या विषयावर. चला
बाबा शोभन असं करत जाणं म्हणलं जरा शोभते काय असं दारू पिऊन झिंके पहा बरं. जा म्हणलं ताई घरी आता. चला घरात चला. ते का म्हणजे काय शोभत नाही मा. मी म्हणलं धाब्यावर गेलो. कोण सांगत तो सांगितलं ना जायचं मले. तू काय म्हणे जा म्हणे काही हरकत नाही म्हणे म्हणून गेलो मी. आता काय टपर टपर करून राहिले. मग मी तुम्हाला काय दरवेळेस सांगितलं का काही बोलता आपले. म्हणलं आता तुम्ही म्हणे जेवायला जातो म्हणे म्हणून म्हटलं जाऊ दे इच्छा असेल तर काय करू जाऊ नाही तर काय करू म्हणलं. भाकरी करायला तुझ्या जीवार येते. ते टीव्ही पाहून लावून बसतो तू. ते नाही तुला सोबत आणि मला म्हणते शोभते का नाही ते. जा म्हणलं बिले दारू. काय करायचं ते करून घे. असे वागते म्हणलं. काय बोला आता काय म्हणलं बाबा. चला आता जाऊ द्या काही विषय वाढू नका. चला विषय वाढू नका म्हणजे मुकाट्याने स्वयंपाक करायला काय तुले मग. सांगू राहिली मोठी तो अचानक दारूचा शोक लागला मला. तू जर पाठवलं नसतं मी गेलो नसतो. राहू द्या म्हणलं दादा चिमणराव दादा राहू द्या आता. हे बा ऐका मा म्हणा नाही का. आता उद्यापासून ते बिलकुल मला टाइमशीर स्वयंपाक करते सर्व व्यवस्थित. का बाई म्हणलं सुनू आता हे खरंच चुकलं माहीत चुकलं म्हणा. तर म्हणलं ऐका तुम्ही एक वेळ आता. तुम्ही डबल हे धाब्यावर जाऊ नका जेवायला. जात असलं तर म्हणलं असे घेऊन येत नका जाऊ. आणि म्हटलं आता मी रेग्युलर स्वयंपाक टाइमवर करते आणि आपल्या टीव्हीचा नाद थोडा कमीच करते. तेच म्हणून राहिलो तुले मी की टाइमवर करत जा. सगळं आपलं काम धंदे झाल्यानंतर टीव्ही पाहिली पाहिजे. तुमचा आवाज कसा काय बदलला म्हणा. अरे काय कसं काय. तसं काही नाही म्हणलं ताई. बा त्यानं काही दारू घेतली नाही ना काहीच नाही. त्याचं काही चुकलं नाही. फक्त तुम्हाला बा याची कशी म्हणजे या गोष्टीची अनुभूती यायला पाहिजे की बा खरोखर माणूस या वळणावर जाऊ शकते. म्हणून तुम्ही सांभाळून घेतलं पाहिजे. आपलं काम आपल्या वेळेवर केलं पाहिजे. बस एवढ्यासाठी हे सगळं नाटक करणं आलं. अरे बापरे ते नाटक होतं काय. बरोबर ठीक आहे पण खरं झालं आता. पण जाऊ द्या मला टेन्शन आलंच होतं. म्हटलं आता काही याची सुटत नाही. नाही बा ते घेऊन कोणाचं भलं झालं म्हणलं कधीच त्या बाटलीला हात लावणारा माणूस नाही मी. बस आता आनंदानं राहू आनंदानं जगू. झालं ते पार पडलं. चला आता उद्यापासून नवीन एपिसोड.